नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मी आपल्या मराठी जॉब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज खूप मोठी एक जॉब अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। सिडको यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आहे। महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे। आपण पूर्णपणे बघणार आहोत। आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, माहिती काय आहे, आपल्याकडे हे PDF आहे, आपण ते पूर्ण बघणार आहोत। 15 पानी PDF आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। त्यानंतर इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते पण पूर्ण बघणार आहोत। कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल। या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर सॅलरी डिटेल्स काय असणार आहे, जागा किती आहेत, त्यानंतर इथे भरती कशी असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का किंवा परमनंट भरती आहे, आपण पूर्णपणे बघणार आहोत। सो कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल। चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सो इथे PDF आहे आपल्याकडे। सिडकोतर्फे हे लेखालिपिक या पदासाठी ही जॉब अपडेट आलेली आहे। आजपासून म्हणजे 9/12/2023 पासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यास। ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि 8/1/2024 म्हणजे 8 जानेवारी 2024 पर्यंत ही लास्ट डेट असणार आहे। त्यामध्ये लेखालिपिक या सर्वांगातील रिक्त पदांची तपशील खालील प्रमाणे आहे आणि ही जी भरती आहे ती पूर्णपणे परमनंट भरती आहे। लक्षात घ्या, परमनंट भरतीसाठी ही फॉर्म आहे। आपण वयोमर्यादा बघणार आहोत। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष तुमचं पाहिजे आहे आणि 40 वर्ष जास्तीत जास्त पाहिजे आहे। कोण अर्ज करू शकतो म्हटलं तिथे महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार हे अर्ज करू शकतो। त्यानंतर इथे खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40 वर्ष आहे वयोमर्यादा। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले मागासवर्गीय यांच्यासाठी 45 आहे, दिव्यांगासाठी 47, खेळाडूंसाठी 45 वर्ष, माजी सैनिक यांच्यासाठी 40 वर्ष, सैनिकी सेवेचे कालावधी आणि 3 वर्ष असं आहे। हे तुम्ही एकदा चेक करू शकता। त्यानंतर इथे परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे। परीक्षेचं स्वरूप आहे 200 गुणांचं ऑनलाईन परीक्षा होणार आहे। तुम्हाला ऑनलाईन परीक्षा ते कंडक्ट होणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे। मराठीमधून परीक्षेचा विषय इंग्रजी, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान, एकूण प्रश्न 50 असणार आहे प्रत्येकी सब्जेक्टचे आणि एकूण प्रश्न 200 आणि एकूण गुण 200 असणार आहे। माध्यम मराठी, इंग्रजी व मराठी हे दिलेलं आहे। कालावधी म्हणजे टाइम लिमिट 120 मिनिटे असणार आहे। त्यानंतर इथे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे। ते राखीव प्रवर्गासाठी 900 असणार आहे आणि 162 रुपये GST असणार आहे। एकूण 1062 रुपये असणार आहे। खुला प्रवर्गासाठी 1000 परीक्षा शुल्क आहे आणि GST 180 रुपये आहे आणि एकूण 1180 हे परीक्षा शुल्क असणार आहे। नॉन रिफंडेबल आहे फी। इथे जे शिक्षण आहे तुम्हाला किती लागणार आहे ते चेक करून घेऊया तुम्ही। शैक्षणिक अर्हता सांगितलेला आहे बघा। तुमचं जर BCom कंपल्सरी पास झालं असेल, BBA, BMS विथ अकाउंट फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट, कॉस्ट ऑडिटिंग हे झालेलं आहे असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता। अनुभवाची गरज नाही, म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता। आता इथे सॅलरी डिटेल्स बघा। कमीत कमी 25,500 पासून सुरू आहे आणि 81,100 पर्यंत तुमची सॅलरी असू शकते। म्हणजे निवड प्रक्रिया कसं असणार आहे बघा। गुणवत्ता यादीत येण्याकरता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षा एकूण गुणांचे किमान 45% तुम्हाला मिळायला पाहिजे आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर वरील पदांकरता अर्ज करणारे उमेदवार करता सूचना दिलेल्या आहेत। 9/12 म्हणजे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। 8/1/2024 पर्यंत लास्ट तुम्ही फॉर्म भरू शकता। ही माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे एकदा चेक करू शकता। पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकार करण्यात येणार आहे। त्यानंतर लास्ट डेट झाल्यानंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाही। त्यानंतर तुम्हाला इथे जे परीक्षेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा फोटोकॉपी आहे हे पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला तिथे अटॅच करायचं आहे। त्यानंतर परीक्षेबाबत सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत। इथे सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत, काय आहे तुम्ही ते बघू शकता इथे। त्यानंतर मी PDF स्क्रोल करत आहे। महिलांसाठी किती आरक्षण आहे ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही मेल असू दे फिमेल असू दे नक्कीच हा फॉर्म भरू शकता। अनाथ व्यक्तींचं आरक्षण दिलेलं आहे। परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे। अनाथ उमेदवारांना, मागासवर्गीय उमेदवारांना परीक्षेच्या शुल्कमध्ये सूट राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे। खेळाडूंसाठी आरक्षण आहे हे सुद्धा माहिती इथे सांगितलेलं आहे। तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्कीच हा फॉर्म भरायचा आहे। विभागाचं नाव सांगितलं मी तुम्हाला, शहर व औद्योगिक विकास महामंडळ आहे। वयोमर्यादा आपण बघितलं 18 ते 40 वर्ष आहे। कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी आहे। अनुभव नसला तरी चालणार आहे, तुम्ही फ्रेशर उमेदवार आहात तरी सुद्धा चालणार आहे। वेतन कमी 25,500 पासून सुरू होत आहे आणि खुला प्रवर्गासाठी 1,180 रुपये फी असणार आहे आणि इथे 23 जागांसाठी ही
पद निघालेलं आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे, परमनंट भरती आहे. तुम्ही जर एलिजिबल असाल तर ही संधी बिलकुल सोडू नका. नक्कीच फॉर्म भरा. काही अडचण असेल, काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.